लोणावळ्याचे डोंगर आणि निसर्गरम्य वातावरणात एक जो किल्ला, जो नुसता किल्लाच नव्हे तर त्या ठिकाणी महाराजांचं वास्तव्य होतं. आणि त्याची माची जर बघायला गेलं ना तर सर्वात उत्कृष्ट पद्धतीची माची, ज्याला वॉच टॉवर म्हणून सुद्धा यूज केला, तोच तोच दुर्ग बघायचा आज आपल्याला निसर्गरम्य वातावरणातला. पण तुम्ही गेस करा ना, स्किप करू नका, गेस करा आणि व्हिडिओ बघून जा, कारण ही माहिती पुन्हा पुन्हा भेटणार नाही. कमेंट मध्ये सांगा की नेमका किल्ला कोणता आहे, कारण आपण रील नाही रियालिटी दाखवतो. लोणावळ्याच्या डोंगरांमध्ये आणि निसर्गरम्य वातावरणात एक किल्ला आनंदाने रमतोय आणि तो बोर घाटावर नजर ठेवतोय. आता बोर घाट म्हणजे काय, राजमाची म्हणजे काय, बाले किल्ला म्हणजे काय, आज आपल्याला तेच बघायचं. कारण आपण किल्ल्यांवर सैर करायला जातो, पण आपल्याला ह्या गोष्टी माहित नाही. मग ह्या गोष्टी आपल्याला माहित करून घ्यायच्या. मग त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. रील नाही रियालिटी. आता पहिला मुद्दा घेऊ आपण राजमाची. किल्ल्याचं नाव आहे राजमाची, पण माची कशाला म्हणतात? माची म्हणजे काय? किल्ल्याच्या वर जाताना किल्ल्याच्या पायथ्याला जी काय आपली सेना असते, त्या सेनेला काही धान्याचे कोठारे वगैरे किंवा पाण्याची टाकी किंवा हत्यारांचे जिथे ठेवले जातात, तिथे आपण त्याला म्हणतो माची. माची म्हणजे काय, एक सखोल भाग असतो आणि त्यावर आपले सैन्य वास्तव्य करत असतात, त्याला म्हणतात माची. आता दुसरा मुद्दा येतोय की बालेकिल्ला म्हणजे काय. आता बालेकिल्ला आपण तर गावागावात म्हणतो की एखादा नेता जर अमुक अमुक उभा असेल तर आपण म्हणतो हा त्याचा बालेकिल्ला आहे, तो तिथे येईलच असा त्याचा बालेकिल्ला. पण ह्या गोष्टी सगळ्या दूर झाल्या. मुळात बालेकिल्ला इतिहासापासून बालेकिल्ल्याचा एक अर्थ आहे आणि किल्ल्याच्या वर नेहमी बालेकिल्ले असतात. जसं की आज राजमाचीवर 2 बालेकिल्ले आहे, एक श्रीवर्धन आणि एक मनोरंजन. दोन्ही बालेकिल्ले इतके भक्कम, इतके तटबंदी आहे ना, त्या ठिकाणी असायचं राजांचं वास्तव, म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य किल्ल्यावर असायचं आणि त्या राजमाचीवर असायचं, ज्याला म्हणतात मनोरंजन आणि श्रीवर्धन. शेअर, सबस्क्राईब आणि लाईक, कारण का रील नाही रियालिटी.